आपल्याला अष्टांगोदयामध्ये 7वा श्लोक बघायचा आहे. तर श्लोक असा आहे, "ते व्यापिनोऽपिरोन्नाभ्यो रदो मध्यर्तो संश्रयाम." तर या श्लोकामध्ये वाग्भटांनी दोषाची स्थानं सांगत असताना हा श्लोक लिहिला आहे. तर दोष जे आहेत त्रिदोष, वात, पित्त आणि कफ हे प्रामुख्याने सर्व शरीरामध्ये उपस्थित असतात. सर्व शरीरामध्ये ते व्यापलेले असतात. परंतु यांचं एक विशिष्ट स्थानसुद्धा आहे. हे स्थान सांगत असताना हृदय आणि नाभी यांना केंद्र मानून हे स्थान सांगितलं आहे. तर जेव्हा आपण वातदोष म्हणू तेव्हा वातदोष जो आहे हा नाभीच्या अधोभागी उपस्थित असतो. पित्तदोष जो आहे तो हृदय आणि नाभी यांच्या मधामध्ये प्रेझेंट असतो, उपस्थित असतो. तर जो कफ आहे तो हृदयाच्या ऊर्ध्वभागी म्हणजे हृदयाच्या वरच्या भागाला तिथं तो जो आहे कफदोष प्रामुख्याने तिथं उपस्थित असतो. त्याचे जे स्थान आहे. अशा प्रकारे स्थान सांगत असताना हा जो श्लोक आहे हा वाग्भटाचार्यांनी सांगितला आहे.